अथ श्री साई सच्चरित अध्याय 46. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सुरुवातीला अध्यात्म सांगताना हेमाडपंत म्हणतात की मन साईनाथांच्या पायी अर्पण झाल्याची मोठी खूण म्हणजे भक्ताला शांतता मिळून तो अतिशय उल्हासी होतो आणि भक्तीतच त्याला आनंद मिळू लागतो. नंतर ते साईबाबांचे विनाशरीर गमनागमन कसे होते याबद्दलचा अनुभव सांगणारी कथा सांगतात. ते म्हणतात, काकासाहेब दीक्षित यांच्या बाबू नावाच्या मुलाचा व्रतबंध नागपूरला ठरला होता. त्याचवेळी नानासाहेब चांदोरकर यांच्या मोठ्या मुलाचा लग्नाचाही मुहूर्त ग्वाल्हेरलाही ठरला. दोघांनी अशी वेळ काढली की एकमेकाच्या समारंभाला जाता येईल. त्यानंतर दोघेही बाबांच्याकडे गेले आणि भक्तिभावाने त्यांना येण्याचे निमंत्रण दिले. बाबांनी दोघांचंही ऐकून घेतलं आणि म्हटलं की श्याम्याला घेऊन जा. श्याम्या म्हणजे माधवराव देशपांडे. त्यानंतर काकासाहेबांनी तरी पण बाबांना म्हटलं की आपण स्वतः चला. तेव्हा बाबा म्हणाले की मला यायला जायला किती वेळ लागतो, काशी प्रयाग करून श्याम्याच्याही आधी मी परतेन, मी येईनच असं त्यांनी म्हटलं. अर्थातच बाबांचं म्हणणं कुणाला काही कळलं नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी बाबांना प्रश्न न विचारता ते दोघे निघून गेले आणि त्यांनी विचार केला की बाबांना काय नेमकं म्हणायचं आहे असा विचार करत ते निघून गेले. त्यानंतर शामरावांनी विचार केला की ग्वाल्हेरपर्यंत आपल्याला या लग्नाला जायचंच आहे, तर पुढं काशी गयासुद्धा आटपून घेऊ. त्याप्रमाणे ते बाबांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की देवा, मी ग्वाल्हेरपर्यंत जातच आहे, तर मी काशी गया इकडे सुद्धा जाऊन येऊ का? बाबांनी त्यांना अगदी आनंदानं परवानगी दिली आणि ते म्हणाले की तुम्ही योग्यच विचार केलात. एकात एक चांगली कामं होत असतील तर का नाही करायची. मग माधवराव कोपरगावला गाडीसाठी निघाले. वाटेत त्यांना आप्पा कोते भेटले. त्यांना माधवरावांनी सांगितलं की मी गया, काशी आणि ही लग्न सगळं मी आटपून येतो आहे. ते सांगताच आप्पा कोतेंना खूप आनंद झाला की त्यांना माधवरावांच्यासारखी संगत मिळाली. त्यांच्याही मनात काशीला जायचं होतं, पण त्यांना चांगली संगत मिळत नव्हती. ते तयार झाले आणि मग त्या तयारी करून ते दोघेही निघाले. त्याप्रमाणे ते नागपूरला गेले. त्यांनी काकासाहेबांच्या घरची मुंज आटपली. काकासाहेबांनी त्यांना 200 रुपये खर्चासाठी दिले. मग ते नानासाहेबांच्या मुलाच्या लग्नासाठी ग्वाल्हेरला गेले. त्यांनी लग्नाला हजेरी दिली. तेथेही नानासाहेब आणि त्यांचे व्याही जठार या दोघांनी माधवरावांना 100 रुपये दिले आणि त्यांची संभावना केली. मग ते आणि आपाकोते मथुरेस गेले. तेथे 21 दिवस राहिले. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण वगैरे करून प्रयागला मग ते गेले. प्रयाग आटपून मग ते काशीला गेले. 2 महिने काशीला राहून ते गयेला निघाले. त्यांनी काशीला असं ऐकलं की गयेला ग्रंथीज्वराची साथ आहे. ते ऐकून माधवराव थोडेसे चिंतेत पडले. त्यांना वाटलं की तिथे ग्रंथीज्वराची साथ आहे तर जावं की नाही. त्याप्रमाणे त्यांनी अनेक लोकांना विचारणा केली. नंतर त्यांनी गयेला जायचं ठरवलं. त्या काळी गयावळ लोक हे यात्रींची जी व्यवस्था असे ती करत असत. त्याप्रमाणे त्यांनी एका गयावळाला ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की मला गयेला जायचं आहे. त्यानंतर ते म्हणाले की तेथे काही ग्रंथीज्वराची साथ आहे का? तेव्हा तो गयावळ म्हणाला की तिथे तसं काही नाही आहे, तुम्ही आता येताच आहात तर स्वतःच पहा. त्याप्रमाणे ते त्या गयावळाबरोबर घरी गेले. गेल्याबरोबर त्यांना समोर बाबांचाच फोटो दिसला. माधवराव गहिवरले की इतक्या दूरच्या गावी सद्गुरूंचे दर्शन होत आहे. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. गयावळाला मात्र वाटलं की ग्रंथीज्वराच्या भीतीने हा यात्रेकरू फारच दुःखी झाला आहे आणि तो भयानं रडत आहे. तेव्हा तो त्यांना धीर देऊ लागला की अहो, इथे तुमच्या केसालाही धक्का नाही, तुम्ही कशाला काळजी करता.
मग माधवरावने त्याला कारण सांगितले की इतक्या दूर साईंचा फोटो बघून मी गहिवरलो. मग त्यांनी त्यांना कुतूहलानं विचारलं की ही तस्वीर तुमच्याकडे कशी आली. मग गयावळ म्हणाला की मी आणि माझे 200-300 नोकर यात्रा नोंदण्याचा धंदा करतो आणि त्याप्रमाणे मी माझ्या धंद्यासाठी मी शिर्डीला गेलो होतो. साईबाबांची कीर्ती ऐकून मी त्यांचं दर्शन घेतलं. तेव्हा दैवयोगानं मी तिथल्या माधवराव देशपांडेंच्याकडे गेलो आणि त्यांच्या घरी हा फोटो बघितला आणि भक्तिपूर्वक मागितला. मग त्यांनी तो मला दिला. माधवरावांना ती गोष्ट ऐकून आश्चर्य वाटलं की हा गयावळ आपल्याकडेच राहिलेला होता. त्यांनी थोडा आपल्या स्मरणशक्तीला ताण दिला आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की हाच तो गयावळ की जो शिर्डीला येऊन आपल्या घरी राहिला होता. मग त्यांनी गयावळाला सांगितलं की मीच तो माधवराव देशपांडे. गयावळाला अत्यंत आनंद झाला आणि आपण यांच्याच घरी राहिलो होतो हे त्यांना आठवलं. मग त्यांनी माधवरावांची अतिशय उत्तम तऱ्हेने सोय केली. त्याच्या घरी अतिशय मोठी श्रीमंती होती. हत्ती झुलत होते. त्यांनी हत्तीवरून माधवरावांची मिरवणूक काढली. विष्णुपदावर अभिषेक पिंडप्रदान वगैरे सगळं केलं आणि आपण स्वतः पालखीतून त्यांनी त्या समारंभावर नजर ठेवली. ब्राह्मण भोजन वगैरे घातल्यानंतर त्यांनी श्यामाला निरोप दिला. अशा तऱ्हेने काशी प्रयाग करून श्यामाच्याही आधी मी येतो असं बाबांनी जे म्हटलं होतं ते खरं करून दाखवलं. कारण बाबांच्या तस्वीरचे दर्शन हे त्यांच्या स्वतःच्या दर्शनासारखेच असते हे बाबांनी भक्तांना अनेक वेळा पटवून सांगितलेले आहे. बाबांचे सर्व विश्वच कुटुंब होते. माणसं काय, जनावरं काय आणि इतर पशु काय, सर्वांचाच इतिहास, वर्तमान, भविष्य त्यांना माहीत असे. बाबा कधीकधी शेळ्या मेंढ्या एखाद्या कळपातून घेत व कोंडाजीकडे त्या ठेवत. त्याचे पैसे त्यांच्या मालकाला देत. एकदा त्यांनी अशाच 2 शेळ्या 32 रुपयांना विकत घेतल्या आणि त्यांना खाण्यासाठी शेरभर डाळ आणायला तात्या आणि श्यामांना सांगितलं. ज्या शेळ्यांची किंमत फार तर 2-4 रुपये होती त्याला बाबांनी एवढे पैसे का मोजले हे बघून श्यामा तात्या बिथरले. बाबांना व्यवहार कळत नाही, नाहीतर त्यांना पैशाची किंमत तर नाही हे बघून त्यांना थोडा रागच आला. घेई वाणी, देई वाणी आणि घेई प्राणी अशी जी म्हण आहे याची त्यांना आठवण झाली आणि बाबा फसले म्हणून खूप राग आला. शेवटी आदरानं त्यांनी बाबांना म्हटलं की बाबा आपण हे 32 रुपये कशाला दिले, आपले पैसे गेले ना. या शेळ्यांची किंमत फार तर 2-4 रुपये असेल. बाबांना हसू आले. केवळ पैशाचाच लोक विचार करतात आणि त्यापुढे त्यांना काही कळत नाही हे बघून त्यांनी त्यांना त्या शेळ्यांच्या मागच्या जन्माची कथा सांगितली. पहिल्यांदा त्या शेळ्यांना त्यांनी डाळ खायला घातली आणि त्या शेळ्या जेव्हा खात होते तेव्हाच त्यांनी ती कथा शामरावांना सांगितली. ते म्हणाले की मागच्या जन्मी हे दोन्ही भाऊ, ह्या दोन्ही शेळ्या ही सख्खे भावंड होती. त्यांचा पूर्वजन्म मला माहिती आहे. हे दोघे जे भाऊ होते त्यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. मोठा भाऊ आळशी तर धाकटा हा उद्योगी होता. परिणामाने मोठा हा दरिद्री झाला तर धाकटा श्रीमंत झाला. धाकट्याची श्रीमंती मोठ्याला बघवेना. त्याच्या मनात कपट आले आणि धाकट्याचे पैसे कसे लुबाडावे याबद्दल त्याने सर्व तऱ्हेने कपट करायला आरंभ केला. एकदा त्यानं धाकट्यावर हल्ला केला आणि त्यावर काठीनं आघात केला. धाकट्याने कुऱ्हाडीने त्याच्यावर वार केले. दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडले आणि निवर्तले. एकमेकाच्या हत्येचे पातक भोगण्यासाठी ते शेळीच्या रूपाने जन्माला आले. त्यांना या कळपामध्ये बघून मला त्यांची दया आली आणि मी त्यांना डाळ खाऊ घातली. पण तुमच्या रूपाने त्यांचे कर्म येथेही आडवे आले आणि त्यामुळं मी या शेळ्या तुमच्या समाधानासाठी मी त्या मालकाला परत देतो आहे असं म्हणून बाबांनी त्या शेळ्या त्याच्या मालकांना परत दिला. अशा तऱ्हेने बाबांच्या कृतीचा अर्थ अत्यंत सखोल असे आणि भक्तांना बाबांनी सांगितल्याशिवाय तो मुळीच कळत नसे. अशी ही दुसरी कथा. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.